पाठ 9. पत्रावळ. कोकणात अजूनही बऱ्याच घरांमध्ये पत्रावळीवर जेवणाची पद्धत आहे. त्यामुळे काहीच खर्च नाही. दुसरा फायदा असा आहे की ताट्या घासण्याचा त्रास वाचतो. पत्रावळी फेकल्या की गुरं ढोरं खातात. माझ्या वडिलांना पत्रावळवर जेवायला फार आवडायचे. रोज सकाळी ते फिरून येताना फुलं पानं आणत. हाताने लावलेली पत्रावळच प्रत्येकाने जेवणासाठी वापरायची असा आमच्या घरी नियम होता. घरात पण मला पत्रावळ लावता येत नसे. द्रोण तर मुळीच जमत नसे. शेवटी एके दिवशी आई रागावली व म्हणाली, श्याम, आज तू पत्रावळ लावायला शिक, नाहीतर जेवायला मिळणार नाही. मीही ताठ होतो. म्हणालो, मला येत नाही, मी काही लावणार नाही. माझी बहीण आक्का माहेरी आलेली होती. ती पत्रावळ छान लावायची. ती म्हणाली, ये तुला मी शिकवते. पण मी नमलो नाही आणि रागाने म्हणालो, मला नको, तू शिकवायला जा. आणि मी पत्रावळ लावली नाही. त्यामुळे आईनं माझं पान वाढले नाही. साऱ्यांनी माझी आरजव केली, पण मी ऐकले नाही. रागानं ओसरीवर जाऊन बसलो. थोडा वेळ गेला. माझ्या पोटात भूक लागली होती. मी घराकडे पाहत होतो. एवढ्यात अक्का आली आणि म्हणाली, अरे, मी उद्या सासरी गेले म्हणजे थोडीच येणार आहे. समजावयाला उठ, हवं तर 3 पानचं ढेपुलं लाव. अक्काच्या या शब्दांनी मी विरघळलो. 3 पानं घेऊन त्यांना एक चोय लावली. आधारासाठी एक मोठं पान घेतलं आणि जेवायला गेलो. मी रागात भरभर जेवत होतो. त्यामुळे चोय निघाली व घशात अडकली. मी घाबरलो. टाके अडकतात घशात, तरी म्हणे पत्रावळ लाव. मी रडत म्हणालो, पण आई ठाम होती. ती म्हणाली, ते काही नाही, चांगली पत्रावळ येईपर्यंत असंच होणार. मग मी मात्र हरलो. दुसऱ्या दिवसापासून मदतीनं पत्रावळ द्रोण लावण्यास शिकलो. साऱ्यांनी माझे कौतुक केले. आई म्हणाली, देवानं ज्याला हात पाय दिले आहे त्याला सारं काही करता येतं. मनात मात्र हवं, आणि तिने मला खाऊ म्हणून एक जर्दाळू दिला. तो मला अमृताहुनी गोड वाटला. कारण गोडी वस्तूत नसून त्यासाठी केलेल्या श्रमात असते.